घुसखोरी थांबवण्यासाठी मला पंतप्रधान करा. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवीण तोगडे यांनी हे विधान केलंय. डीएनए टेस्ट करून घुसखोरी थांबवता येईल. देशातील अनेक भागामध्ये बांगलादेशी घुसखोर आहेत, अशा प्रकारचं विधान तोगडिया यांनी केलंय. मात्र तोगडिया यांनी एक मोठं विधान केलंय. घुसखोरी थांबवण्यासाठी मला पंतप्रधान करा, अशा प्रकारचं वक्तव्य प्रवीण तोगडिया यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केलंय. बांग्लादेशियों की घुसपैठ पूरे भारत में है, पूरे भारत से हटाना ही होगा. कैसे हटाएंगे? डीएनए टेस्ट से. मुझे प्राइम मिनिस्टर बना दो, मैं 1 महीने में हटा दूंगा. या फिर मेरे दोस्त प्राइम मिनिस्टर हटाएंगे, दोनों में से एक होगा. डीएनए टेस्ट करून घुसखोरी थांबवता येईल असं म्हटलेलं आहे तोगडिया यांनी. तर तोगडिया यांनी अशा प्रकारे विधान केलं आणि त्याच पुढे आणखी एक विधान केलंय. हिंदूंनी 3 अपत्य जन्माला घालावे असं प्रवीण तोगडिया यांनी म्हटलंय. 3 अपत्य जन्माला घालणारा खरा हिंदू. 2 अपत्य जन्माला घातल्यास हिंदू मेले असं समजा. छत्रपती संभाजीनगरमधल्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी हे विधान केलेलं आहे. तोगडियांच्या या विधानानं आता नवीन वादाची शक्यता आहे. तीन बच्चे हिंदू सच्चे. कितने बच्चे चाहिए? याद रहो, 2 बच्चे हिंदू मरे, 2 बच्चे हिंदू, 3 बच्चे हिंदू, हिंदू जीते. देखो भाई, मेरा तीसरा काम, मेरे साथ बोलो फिर भी. सब नहीं बोले, बोलो फिर भी. भारत में हिंदू घट गया, हम ऐसी व्यवस्था करेंगे, घटा हुआ हिंदू ही सबको पीटेगा. भारत में हिंदू मोहम्मद बनाकर रखेंगे. कैसे? जनसंख्या नियंत्रण का कानून बनाकर मुसलमानों की बढ़ती हुई जनसंख्या रोकेंगे. जिनके घर में 2-3-4 बच्चे हैं, कानून बना, फिर बच्चे का जन्म हुआ, उनके पूरे परिवार को सरकारी रेशन का अन्न बंद हो जाएगा. हमारे टैक्स से चलने वाली सरकारी स्कूलों में प्रवेश नहीं मिलेगा, सरकारी अस्पताल से दवाई नहीं, बैंकों से लोन नहीं, सरकारी नौकरी नहीं, उनको वोट डालने दिया नहीं जाएगा. बोलो, हिंदू मोहम्मद बना रहेगा या नहीं?